आळेफाटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली? स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस. 5 मजली इमारत, प्रत्येक मजल्यावर 1000 चौरस फूट व 823 कार्पेटचे बांधकाम क्षेत्र, प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय, दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा, नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी, प्राईम लोकेशन. अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे 8169 48 68 39. तर मग विचार कसला करताय? आजच स्वप्नपूर्ती हाईट्स मध्ये आपल्या व्यवसायाची जागा निश्चित करा. विनायकरावजी तांबे, बाळासाहेबजी खिलारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष तुषारभाऊ थोरात, संभाजी शेठ चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य स्मिताताई कणसे, जिल्हा परिषद सदस्य मंगेशण्णा काकडे, देविदासजी मटाले, जितूशेठजी गुंजाळ, सूर्यकांतजी काने पाटील, ज्यांनी या इमारतीचं आर्किटेक्चर केले ते केदारजी पुस्तके साहेब, AR देशमुख साहेब, राजू शेठजी पिंगट. माझे मार्गदर्शक म्हणजे मगाशी तुम्ही खरं तर संसदेतल्या भाषणांचं कौतुक केलं, पण अनेक विषय असतात जिथं मी हक्काने मार्गदर्शन घेतो आणि ते बेल्हे गावातलं मार्गदर्शन घेतो. ते माझे मार्गदर्शक अशोक नाना घोडके आणि ज्यांच्या आग्रहाखातर खरं तर मगाशी अनेकांनी धाकयुक्त दरारा, आदरयुक्त धाक, जे काय फिरू फिरू आणले सगळ्यांनी. पण मगाशी शरद दादा बोलले ते करेक्ट आहे. शरद दादांनी जो उल्लेख केला नंतर आमच्या वहिनींच्या चेहऱ्यावर जे हसू उमटलं ते खरं वर्णन आहे. ज्यांनी हा देखणा कार्यक्रम आयोजित केला ते जयवंतांना घोडके आमचे दाजी, उपस्थित असणारे सगळेच मान्यवर, पत्रकार बांधव, आपण सगळेजण. खरं तर कार्यक्रमाला खूप उशीर झाला याची मला पुरेपूर कल्पना आहे आणि मी कायम गमतीनं असं म्हणतो, कार्यक्रमाला निमंत्रण द्यायला आल्यानंतर मी खरं तर निमंत्रण देणाऱ्याला प्रश्न विचारतो, त्याला तो कधी कधी आगाऊपणाचा वाटतो. कार्यक्रम किती वेळ चालणार आहे तेवढं नीट सांगा. कारण होतंय असं की आपला कार्यक्रम जेव्हा 1-1.5 तास उशिराने सुरू होतो तेव्हाची जी घालमेल असते, तेव्हा जो संध्याकाळचा लोणी काळभोरचा कार्यक्रम सुरू होणार असतो ना, त्या आयोजकाचं काय होत असेल याचा विचार करून माझ्या जीवाचं पाणी पण येतो. मी आधीच सांगतो, एकतर लवकर जातो नाहीतर कार्यक्रम लवकर आटपू, त्यामुळे फार वेळ घेणार नाही. अत्यंत देखणा कार्यक्रम जय जवान नागरी सहकारी पतसंस्थेने केला आणि विशेषतः जयवंत अण्णांचं कौतुक यासाठी आहे की बेल्हे गावाला इतिहास आहे, 400 वर्षाचा इतिहास आहे. या 400 वर्षाचा इतिहास असताना तुम्ही इतकं सुंदर खरं तर पुस्तक दिलं गोष्ट पैशा पाण्याची या सोबतीनं. मी फक्त विनंती एवढीच करेन की याबरोबर अर्थसाक्षर व्हा नावाचं आणखी एक चांगलं पुस्तक आहे. अर्थसाक्षर.com हे एक चांगलं पुस्तक आहे. कारण खूप वर्ष पैसा वाईट असतो असं आपल्याला सांगितलं गेलं आणि जेव्हा तरुणपणात आपण येतो, जेव्हा जगाच्या व्यवहारात आपण सुरू करतो तेव्हा पैसा वाचून बरंच काही अडतं असं आपल्याला कळतं. आणि त्यामुळे श्रीमंती वाईट आणि गरिबी चांगली असं एक 70-80च्या दशकामध्ये अनेक पिक्चर यायचे बघा. म्हणजे जो गाडीतून झालेला असायचा तो हिरो बरोबर चिखल उडवायचा आणि रस्त्याने चाललेला पाण्याचा चेहऱ्यावरचा चिखल पुसायचा आणि आपल्यावर एक संस्कार होत गेला. पण जर काळ बदलला आणि त्या बदलत्या काळानुसार आपण बदललो नाही तर कुठेतरी आपण मागे पडतो. आणि म्हणून कौतुक जय जवान सहकारी पतसंस्थेचं यासाठी आहे की या व्यापारी गावामध्ये म्हणजे पैसा माहीत नसलेल्या ठिकाणी गोष्ट वेगळी आहे, पण जिथं 400 वर्षांपासून व्यापार माहितीये, 400 वर्षांपासून बाजार माहितीये, व्यवहार माहितीये, अशा ठिकाणी इतकी सुंदर संस्था चालवणं हे खरोखर कौतुकास्पद आहे. आज 27 वर्ष तुम्ही या संस्थेला पूर्ण केलेली तर अत्यंत देखणी इमारत, अत्यंत आटोपशीर इमारत. आणि त्या इमारतीमधली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय मला भावली असेल तर तिथं असलेला भक्तिशक्तीचा संगम आहे. म्हणजे नाव जय जवान आहे त्याच्यावर नंतर यायचे, पण आतमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भक्तिशक्तीचा संगम लावला ना, हा भक्तिशक्तीचा संगम कशासाठी आहे तर 350 वर्ष आजही एक राजा असा आहे की ज्या राजावर जनतेचा विश्वास आहे.
म्हणजे मगाशी शरददादांनी जेवढी वाक्य वापरली, या वाक्यांमध्ये जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं तिथं विश्वास निर्माण होतो. आणि दुसरी ती भक्ती आहे, ती वारकरी संप्रदायाची भक्ती आहे. जो वारकरी संप्रदाय सगळ्यात महत्वाची गोष्ट शिकवतो. मी कायम असं म्हणतो की 33 कोटी देवांमध्ये एक देव मला कायम वेगळा भावतो, वेगळा वाटतो. तो पंढरीचा पांडुरंग असतो, कारण हातात कुठलंही शस्त्र न घेता सुद्धा सगळं जग त्याच्या पायावर नतमस्तक होत असतं. हा जो विठुरायाचा जो संदेश आहे, हा संदेश घेऊन जेव्हा तुम्ही पुढे जाता, एकीकडे विश्वास आहे आणि दुसरीकडे लीनता आहे. जेव्हा तुम्ही संस्था चालवता तेव्हा एकीकडे विश्वास लागतो, दुसरीकडे नम्रता लागते, आणि ही लीनता आणि हा विश्वास घेऊन ही संस्था पुढे चालली आहे. याबद्दल मी मनापासून तुमचं कौतुक करतो. मगाशी शरददादांनी हळूच मला न सांगता एक सल्ला दिलेला आहे की ज्याला ज्या संस्थेचा ज्या कामाचा अनुभव असेल तर त्याविषयी बोलावं. त्या दृष्टीनं मी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यात साधर्म्य दादा. म्हणजे एक आजी आमदार आणि एक माजी आमदार, गोष्ट पैसा पाण्याची कोणासाठी महत्वाचं आहे, कोणाची प्रॉपर्टी कोणाच्या नावावर करावी असं म्हणत असताना महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माझ्या साधर्म्य एवढ्यासाठीच आहे. आमची ना कुठली शिक्षण संस्था आहे, आमची ना कुठली पतसंस्था आहे, आमचा ना कुठला कारखाना आहे. हा आता हाई पत्रकार बांधवांनो, त्यांचा व्याप वेगळा आहे, माझा व्याप वेगळा आहे. पण ही गमतीचा भाग सोडून द्या. मगाशी अनेक गोष्टी झाल्या. जेव्हा जय जवानला उल्लेख, जय जवान जय किसान या योजनेचा किंवा या घोषणेचा झाला, या दोन गोष्टी जेव्हा होतात तेव्हा देशासमोरची आजची आव्हानं फार वेगवेगळी आहेत. म्हणजे विनाकारण आपल्याला रोजी पिक्चर मध्ये राहण्याची खरं तर आवश्यकता नाही. देशासमोरची आव्हानं वेगवेगळी आहेत. एकीकडे आम्ही जय जवान म्हणतो, जय जवान म्हणत असताना दुसरीकडे अग्निवीर सारख्या योजनेनं कंबरड मोडलेलं आहे तरुणांचं. म्हणजे आजही उत्तर भारतामध्ये उठ तुझे बँक की नोकरी करणी म्हणून पहाटे 5 वाजता पोरांना पळायला लागतं. तुम्ही जतला जा, सांगलीला जा, या सगळ्या ठिकाणी जा. पण अग्निवीर सारखी योजना आल्यानंतर नक्की या सगळ्याचं भवितव्य काय? एकीकडे आम्ही आपल्या देशामध्ये जय जवान म्हणतो आणि त्याच वेळी चीफ डिफेन्स स्टाफ CDS माननीय नरवणे साहेब एक पुस्तक लिहितात. देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते ते पुस्तक लोकसभेत दाखवतात. त्यानंतर CDS देशाच्या चीफ डिफेन्स स्टाफ यांचे फेसबुकची एक पोस्ट येते की प्री बुक ऑर्डर साठी तुम्ही बुकिंग करा. ही परिस्थिती असते आणि त्यानंतर मात्र अचानक देशाच्या संसदेकडून एक GR निघतो की सरकारी नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर 20 वर्ष कुणाला पुस्तक लिहायचं नाही. ज्या जय जवानाला, ज्या जवानाला तो सीमेवर आहे म्हणून आम्ही सुरक्षित राहतो असं आम्ही म्हणतो. अंतर्मुख होऊन विचार या परिस्थितीने करणं गरजेचं आहे की जे जवान सीमेवर आहेत म्हणून आम्ही सुखानं झोपतो असं आम्ही म्हणतो आणि त्या जवानांचा आम्ही जय जयकार करतो. मात्र त्यांचा जो सगळ्यात प्रमुख अधिकारी आहे त्या प्रमुख अधिकाऱ्याला सुद्धा मी माझ्या पुस्तकात काय लिहिलंय ते खरं आहे का खोटं आहे हे सांगण्याचा जर अधिकार राहत नसेल तर मग खरोखर मोठा प्रश्न पडतो. म्हणजे मगाशी आमच्या विनायकजी तांबे साहेबांनी सहकार भारतीचं महत्व विशद केलं. सहकाराचा उल्लेख मगाशी धमडेरे काकांनी केला की सहकाराची जी चळवळ सुरू झाली, वैकुंठभाई मेहता, धनंजयरावजी गाडगे यांच्यापासून सुरू झालेली जी चळवळ होती ती चळवळ नंतर यशवंतराव चव्हाण साहेबांनी पुढे नेली. ही चळवळ पुढे नेत असताना कुठंतरी त्याला कदाचित दृष्ट लागले असं काही जणांचं म्हणणं आहे, जिथे सहकाराचा काही ठिकाणी स्वाहाकार झाला पण पुन्हा तरी सुद्धा अनेकांचं आयुष्य सुरळीत करण्याचं काम या सहकाराने केलं. पण या सहकाराचं मुख्य तत्व काय होतं तर त्याला डिसेंट्रलायझेशन म्हणतो. या सहकाराचं एक मुख्य तत्व आहे डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर. घरात 4 सुना असतात. 4 सुना आल्यानंतर सासू म्हणते की आता सगळं माझ्या हातात नको, बाई तू हे कर, तू ते कर, तू ते कर, तू ते कर. पाहुणे आले की बरोबर माहिती असते रांगोळी कोणी घालायची, स्वयंपाक कोणी करायचा, पाहुण्यांची बुटबस कोणी करायची, बरोबर ना. हे जे सहकाराचं तत्व होतं, सहकाराचं मंत्रालय आलं, कौतुकाची गोष्ट आहे.
पण सहकाराचं मंत्रालय आल्यानंतर हे डिसेंट्रलायझेशनचं तत्व हे पुन्हा सेंट्रलायझेशन कडे जातंय का, हा एक फार महत्वाचा प्रश्न होतो. कारण जर हे तत्व असतं आणि डिसेंट्रलायझेशनचं तत्व मान्य केलं असतं तर मला वाटतं अजूनही अनेक पतसंस्थांचा नोटाबंदीच्या वेळेचा असलेला जो विषय आहे, म्हणजे देशातल्या अनेक बँकांना, अनेक सहकारी बँकांना नोटाबंदीच्या वेळी असणारी सवलत नोटा बदलण्याची ही समप्रमाणात होती का हो? की काही बँकांना होती, काही बँकांना नव्हती, अशी चर्चा आहे. मटारे साहेब तुम्हाला त्यातले खोलातले माहिती. त्यामुळे अशा ज्या जेव्हा चर्चा येतात आणि मग सहकाराचं मंत्रालय असताना सुद्धा माझ्या पतसंस्थांना इन्कम टॅक्सचा जो प्रश्न भेडसावत राहतो, तेव्हा हे प्रश्न उपस्थित राहतात की मग याचं नेमकं व्यासपीठ कोणतं. आणि जेव्हा जय जवान नंतर आपण जय किसान म्हणतो तेव्हा पुन्हा येणाऱ्या धोक्याचा आम्ही विचार करतो आहोत की करत नाही. कारण आम्ही फक्त चांगलं बोलायचं. सुदैवानं मी अशा माणसाच्या कार्यक्रमात बोलतोय जो बरं बोलण्यापेक्षा खरं बोला सांगतो, बरोबर ना? त्यामुळे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतो. कारण आता जे अमेरिकेबरोबर ट्रेड डील झाली आहे, या ट्रेड डील मधली जर परिस्थिती भावांनो तुम्ही बघितली तर येणारा काळ येत्या 15-20 मार्चच्या आसपास ट्रेड डीलची डॉक्युमेंट्स पुढे येतील. आता कांद्याची काय माती झाली आपल्याला माहिती आहे, कांद्याची काय परिस्थिती ही तुम्हाला माहिती आहे. पण या पुढच्या काळामध्ये देशानं आपली बाजारपेठ अमेरिकेच्या सोयाबीनसाठी खुली केलेली आहे, अमेरिकेच्या सोया ऑइलसाठी खुली केलेली आहे. अमेरिकेचा उत्पादक शेतकरी जीएम व्हरायटीचं सोयाबीन घेतो, आपल्यापेक्षा 2.5-3 पट त्याचं उत्पन्न हे जास्त असतंय. आपला जो काही माल जाणार त्या मालावर 18% कर, जो आता मध्यंतरी त्यांच्या सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिला, त्यानंतर सोशल मीडियावर लगेच लोकांनी सांगितलं आम्हाला रिलीफ मिळाला. दुसऱ्या दिवशी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं असं काही घडलेलं नाही. तुम्ही जो माल पाठवणार त्याच्यावर 18% कर, आम्ही जो माल पाठवणार त्याच्यावर 0% कर. आता विचार करा, ज्या अमेरिकेतल्या, मला आत्ता इथं सांगा, 500 एकर क्षेत्र असलेले किती शेतकरी इथं? 300 एकर, 200 एकर, 100 एकर. मी तर अल्पभूधारक शेतकरी, त्यामुळे मी बिंदास विचारतोय काका. त्यामुळं ही परिस्थिती जेव्हा आपली असती तेव्हा अमेरिकेमध्ये हा जर प्रश्न विचारला असता तर अनेकांचे हात वर आले असते. कारण शेकडो एकर जमीन आहे, संपूर्ण यांत्रिकीकरण झालेलं आहे, जीएम व्हरायटी आहे. आणि जेव्हा त्यांची सोयाबीन, त्यांचं सोयाबीन ऑइल आपल्या देशात येईल तेव्हा सोयाबीन उत्पादक शेतकरी म्हणणार आहे. आज आम्ही मराठवाड्यामध्ये, विदर्भात जर गेला तर BT2 कॉटन आहे अजून आपल्याकडे, अमेरिकेत BT5 कॉटन आहे. कापसाच्या जेव्हा 15 लाख गाठी हा करार करायच्या आधी आल्या ना, तेव्हा 1,500 रुपयांनी कापसाचा भाव पडलाय. आता बघितलं तर सोयाबीनचा भाव 700 रुपयांनी पडलाय. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेलं मक्याचं उत्पादन घ्या का, तर इथेनॉल करायचं, बरोबर? इथेनॉलच्या सगळ्यांनी गप्पा ऐकल्या असतील. मक्यापासून इथेनॉल, मक्याचा भाव 700 रुपयांनी पडलाय. आणि म्हणून या पतसंस्थांसारख्या संस्था महत्वाच्या अशा असतात, यासाठी जाणवतात. कारण भविष्य काळामध्ये या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांना आर्थिक संरक्षण देण्याचं काम हे भविष्य काळात तुम्हाला सगळ्यांना करावं लागेल. ही तुमची जबाबदारी आहे, हे मी इथं नमूद करू इच्छितो. त्याचबरोबर मगाशी तुम्ही सगळ्यांनी पुणे नाशिक रेल्वेचा विषय सांगितला. शरद दादांनी फार महत्वाचा, पुण्याची सिंचनाची ऑफिसेस श्रीनगर जिल्ह्यात पाठवल्याचा जी भूमिका ती मांडली. पण शरद दादा, माझी आपल्याकडून एक अपेक्षा आहे की संसदेमध्ये ज्या पद्धतीने एक भूमिका मी मांडली, तीच भूमिका आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा मांडावी. की GMRTचा जो काही प्रकल्प आहे यामध्ये 29 देशांचा स्टेक आहे. या 29 देशांचा स्टेक असल्यामुळे पुणे नाशिक रेल्वे इथून करायला अवघड आहे असं माननीय रेल्वे मंत्र्यांनी संसदेत सांगितलंय. आणि म्हणून मला असं वाटतं की जुन्नर तालुक्याच्या आपल्या माणसानं विधानसभेत गरजावं की जर हे तोटा
जीएमआरटीच्या एका प्रकल्पामुळे जर एका तालुक्याचा तोटा होत असेल तर या तालुक्याचं कॉम्पन्सेशनचं पॅकेज काय? हे कॉम्पन्सेशनचं पॅकेज काय? मग हे कॉम्पन्सेशनचं पॅकेज तुम्हाला सिंचनाच्या प्रोजेक्टच्या बाबतीत येईल, हे कॉम्पन्सेशनचं पॅकेज तुम्हाला पर्यटनाच्या बाबतीत येईल. पर्यटनाच्या बाबतीतला फार मोठा निधी वळवण्यासाठी ही भूमिका आपण महाराष्ट्राच्या विधानसभेत ठामपणे मांडावी. कारण 29 देशांचा स्टेक जर इथं अडकलाय तर देशाच्या दृष्टीने जर महत्वाचा प्रोजेक्ट आहे, जर देशाच्या दृष्टीने महत्वाचा असणारा प्रोजेक्ट जर आम्ही आमच्या कपाळी घेतला असेल तर त्याचं कॉम्पन्सेशन काय? आणि मी खरं सांगतो दादा, हा प्रश्न मी मागच्या लोकसभेच्या अधिवेशनात सुद्धा CR पाटील साहेबांना सुद्धा हाच प्रश्न विचारला होता की तुम्ही स्पेशल निधी काय त्याची तजवीज करणार आहात. आणि त्या दृष्टीने जर आपण ही गोष्ट मांडली तर नक्कीच या विकासाच्या कोणत्याही प्रश्नासाठी, या प्रत्येक बाबीसाठी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा आहे. आणि या पुढच्या भविष्य काळामध्ये हाच प्रश्न मांडल्यामुळे काही फार महत्वाचे प्रोजेक्ट हे शिरूर लोकसभा मतदारसंघात तुम्हाला येताना दिसतील. आता जाहीर करत नाही कारण लई मांजरं आडवी जातात, त्यामुळं हे प्रोजेक्ट नक्की येतील. फार तुमचा वेळ घेत नाही, आपण या कार्यक्रमाला बोलवलं, आदर सत्कार केला. आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे सर्वसामान्याची पत वाढवणारी जी संस्था आहे त्या पतसंस्थेची एवढी देखणी इमारत आपण उभी केली. मी जय जवान नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व सभासदांना, संचालकांना, जयवंतांना तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा, सदिच्छा देतो. आणि आतमध्ये लावलेली भक्ती शक्ती जी आहे ती विश्वासार्हता, ती सचोटी आणि ती लीनता ही संस्थेच्या कारभारात कायम राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय.